आमच्यासोबत आहेत पूजा तडस, त्यांच्याशीच बोलूया. पूजाजी, सांगा आपण कधी आपली ओळख झाली पंकज तडस यांच्यासोबत आणि काय काय घडलं जे आपल्याला सांगता येण्यासारखं आहे, आपण नक्की सांगा. 27 जून 2014 मध्ये आमची ओळख झाली. तिथून आमची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर 2014 पासून तर 2024 पर्यंत जवळजवळ 10 वर्ष झाली आम्ही दोघं एकमेकांना ओळखतो. आणि त्याच्यानंतर घरी जाणं येणं सुरू झालं. त्यांच्या आईशी, त्यांच्या वडिलांची त्यांनी माझी ओळख करून दिली. त्यांच्या बहिणींशी बऱ्यापैकी माझी ओळख होती. आणि आता कुठेतरी लग्न होणार म्हणून मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि मी माझं सर्वस्व त्यांना दिलं. त्यानंतर आपलं भविष्यामध्ये लग्न होणार ही मला आशा होती. आणि जेव्हा मी त्यांना लग्नासाठी विचारलं तेव्हा त्यांनी त्याला नकार दिला. नकार दिल्यावर मी हादरली. साधारण कधीची घटना आहे? ही 2019 ची घटना आहे, 2020 ची घटना आहे. तेव्हा माझ्याकडे आत्महत्येशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक उरला नव्हता. नकार देण्याचं कारण काय सांगितलं? मला नाही माहिती नकार देण्याचं कारण, पण कुठेतरी टाळटाळ होत होती माझ्यासोबत, कुठेतरी टाळटाळ होत होती. मला ती लक्षात आली. त्याच्यानंतर माझ्याकडे आत्महत्येशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक उरला नाही. मी त्यांना त्या संबंधात बोलली की आता जर ह्या स्टेजला जर लग्न होणार नसेल, समाजामध्ये बदनामी झालेली आहे आणि तुम्ही जर याला नकार देत असाल तर ही माझ्यासाठी म्हणजे माझ्या अस्तित्वासाठी खूप घाणेरडी गोष्ट आहे. उद्या समाज माझ्याकडे कुठल्या नजरेने बघेल. तर तेव्हा त्यांना कुठेतरी असं वाटलं की आता जर समजा हे प्रकरण बाहेर निघालं तर मला शिक्षा होऊ शकते किंवा माझ्यावर व्हॉटेवर असं होऊ शकतं. त्याच्यातून त्यांनी लग्नाचं हे ठेवलं. 4 महिन्यांचा वेळ घेतला. 4 महिन्यांचा पिरियड घेऊन बेदखल पत्र तयार केलं गेलं. म्हणजे प्री प्लॅनिंग करून हे त्यांनी सगळं केलं. आणि त्याच्यानंतर मग 6 ऑक्टोबरला त्यांनी माझ्याशी लग्न करायचं म्हणून एक शिववैदिक विवाह मंगल कार्यालयाचं सर्टिफिकेट आणलं. त्याच्यावर घरीच सह्या घेतल्या गेल्या. बनावटी लग्न करून, बनावटी विवाह करून म्हणजे अक्षरशः माझी फसवणूक केल्या गेली. माझं एबॉर्शन सुद्धा केलं गेलं. त्याचे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि कधी झालं हे झालं 31 डिसेंबर 2020 ला. 1 जानेवारी 2021 ला मी सेवाग्राम हॉस्पिटलला ऍडमिट होती. मी जेव्हा त्यांना विचारलं की असं असं झालेलं आहे, दवाखान्यात भेटायला या, तेव्हा पलीकडून मला उत्तर येतं की तुझं तू बघून घे, मी येणार नाही. म्हणजे कुठेतरी माझ्याशी अन्याय घडला. मग मी लोकांपर्यंत पोहोचली, मी समाजापर्यंत पोहोचली. माझे एक वडीलधारे आहेत, भास्कर काका इथापे, त्यांनी मला मुलीप्रमाणे त्यांनी साथ दिला. त्याच्यानंतर 13 चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत हरीशजी इथापे, ते सुद्धा म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा प्रयत्न केला. पण यांनी यांच्या सत्तेचा वापर करून यांनी सगळ्यांना डावलण्याचा आणि सगळ्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला यांनी. आणि अपमानास्पद वागणूक दिल्या गेली. आपल्याला लग्नाबद्दल त्यांनी काय सांगितलं? की आता आपण ही कोरोना आहे, कोरोना महामारी आहे म्हणून आपण ही प्रक्रिया करून ठेवत आहे आणि लगेचच आपण 5 तारखेला विधिवत कार्यक्रम करून मी तुला घरी नेईन असं बोलून मला त्या ठिकाणी माझी सही घेऊन मला घरी पाठवून दिला गेला. आणि फ्लॅट बुक केला होता. त्या फ्लॅटवर यांनी मी हे केलेलं आहे, सामान घेतलेलं आहे, तू भेटायला ये म्हणून माझं अक्षरशः तिथे एक्सप्लॉइट केलं गेलं. त्या एक्सप्लॉइट करण्यामागे काय कारण होतं हे नाही माहिती मला, पण माझं एक्सप्लॉइटेशन होत आहे हे न समजणं इतकी मी मूर्ख नव्हती. जेव्हा एबॉर्शन झालं अक्षरशः मी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये, मी कशा अवस्थेत मी त्या दवाखान्यामध्ये पोहोचली हे मला माहिती आहे. मी इतक्या घाणेरड्या अवस्थेमध्ये मी त्या दवाखान्यात पडलेली होती एका कोणत्या. तेव्हा तिथून माझ्या आई वडिलांना फोन केला आणि तिथे कळवलं की असा प्रकार माझ्याशी घडलेला आहे. जेव्हा मी यांच्या फ्लॅटवर बॅग भरून गेली, कारण त्या सगळ्या अत्याचाराला मी कंटाळली होती. 2 महिने होणे जर लग्नाची विचारणा होत नाही तर मग कुठेतरी मला असं वाटलं की आता आपलं आयुष्य इथे उद्ध्वस्त झालेलं आहे. मी बॅग भरून त्यांच्या फ्लॅटवर गेली. त्यांनी मला तिथे एकटीला टाकून दिलं. दुपारी तोंडाला मास्क लावून दुपारी 2 ते 4च्या वेळामध्ये तिथे येणं, एक्सप्लॉइट करणं, तू माझी बायको आहे म्हणून माझ्यावर अधिकार गाजवणं आणि त्याच्यानंतर एक्सप्लॉइट करून निघून जाणं हे न समजणं इतकी मी मूर्ख नव्हती. मी त्याच्यावर खूप प्रयत्न केला. 1 महिना उलटून गेला. प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर आता लोक काय म्हणतील म्हणून मी त्यांच्या म्हणणे ऐकलं. माझं एबॉर्शन हे झालं, सगळं झालं. त्याच्यानंतर त्यांनी
त्याच्यानंतर त्यांनी सरळ सरळ ह्या सगळ्या प्रकरणातून हात झटकून टाकले. मी सासू सासऱ्यांना फोन करून सांगितलं की आई बाबा माझ्याशी असं असं झालेलं आहे. त्याच्यावर ते म्हणतात की बरं बरं ठीक आहे, आपण सगळं सांभाळून घेऊ, आपण बसू वगैरे, आणि वातावरण शांत करून सगळं निघून गेले. जेव्हा मी यांच्या घरी पोहोचली 27 मार्चला मी यांच्या घरी गेली, या तेव्हा वर्षी 27 मार्च 2021 मी जेव्हा त्यांच्या घरी पोहोचली घेऊन, तेव्हा मी अक्षरशः, त्यांनी लग्न तर माझ्याशी केलेलंच नव्हतं, फक्त कागद काळे करून माझं हेच केलेलं होतं, माझा फक्त वापरच करून घेतला होता. मी त्या लग्नासाठी जेव्हा मी समाजामध्ये सांगायचा प्रयत्न करायची की यांच्याशी माझं लग्न झालेलं आहे, तेव्हा हे म्हणायचे की लग्न झालंच नाही. आणि जेव्हा मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला निघायची की यांनी मला फसवलं, बनावटी विवाहाचा कट केला, तेव्हा तेच सर्टिफिकेट समोर करायचे की ही माझी पत्नी आहे, हिच्याशी माझं लग्न झालेलं आहे. त्यामुळे कुठूनच मला न्याय मिळत नव्हता. जेव्हा माझ्यासमोर सगळे पर्याय संपले, मी माझ्या जवळचं मंगळसूत्र, कपाळाला कुंकू, जवळचे जोडवे देवाच्या पायाजवळ अक्षरशः ठेवले आणि स्वतःच्या गळ्यामध्ये घालून घेतले आणि मी यांच्या घरी गेली न्याय मागायला. की तुम्ही जर मला ठेवलेली म्हणून ठेवता, तर तुम्ही मला का ठेवलेली म्हणून ठेवता? तुम्ही एका स्त्रीला तिच्या अस्तित्वाचा एवढा मोठा अपमान करता आणि एका स्त्रीला ठेवलेली म्हणून ठेवता, का ठेवता? तुम्हाला जर मला घरी न्यायचं आहे, तुम्ही म्हणता की बेटा फ्लॅटवर जा, हो मी जायला तयार आहे फ्लॅटवर, पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मला उघड्या हातावर न्या. तुम्ही मला बंद मुठीत का पाठवता? तुम्ही मला ठेवलेली म्हणून का ठेवता? आज काय परिस्थिती आहे आणि आपलं काय म्हणणं आहे, काय मागणं आहे? ज्या ठेवलेल्या बाईचा, म्हणजे ठेवलेली बाई या शब्दाला घेऊन मी 2-2.5 वर्षापूर्वी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचली. कुठेतरी तिथे मला असं वाटलं की मला न्याय मिळेल, त्या ठेवलेल्या बाईचा तो जो संघर्ष आहे तो संपेल. ज्या सुरुवातीला लग्न करून ज्या घरात यांनी मला नेलं, ज्या फ्लॅटवर यांनी मला ठेवलं, आता 3 महिन्यांच्या पूर्वी यांनी तो फ्लॅट विकून आम्हाला बेघर सुद्धा केलं. समोरच्या माणसाला आम्हाला ओढून बाहेर काढण्यापर्यंत या लोकांचे गलिच्छ राजकारण या लोकांचं होतंय. तर कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, या हेतूने मी समाज माध्यमांपर्यंत पोहोचली.